अरे पडलो असतो ना. होतात विचारा सांग असं का घडलं असं. आता का म्हणजे मला विचारशील तर मला तर काहीतरी गडबड वाटायली बुवा. मुद्दाम फोन केलं कशाला. मुद्दाम नाही केलं तर या अगोदर असं पाहिलंय का कधी. तसं होत असेल ना परदेशात. होत असेल म्हणजे स्वतः बघितलं दोन फुटवाले म्हणाले ह्या गावात नाही जगात पहिल्यांदा झालंय. त्याचं काय ऐकतो रे येड्या. अरे मला विचार अर्ध जग फिरून आलोय ना म्या. इथं गावाच्या येशी बाहेर पाहिलं पाय ठेवणं होईना ना आपल्याला. कशाला परदेशाच्या डेगा हाकायले. इथं बसून बसून चकाट्या पिठाला काय जातं म्हाताऱ्याला. मी चकाट्या पिठात आणि तुम्ही काय करायले रे इथं. मजा घ्यायला. अरे अगदीच तसं नाही. बघायला परमिशन मिळतं का नाही. इथं कोण द्यायलंय परमिशन. त्या अफसरला 4 तासाची बोलिवलं होतं. अजून पत्त्या नाही. कुठं मेला फाळ खाऊ काय माहिती. इथं हे असं चालायचं. तात्या हे इथं म्हणजे. अरे त्या अमेरिकेत असं नसतंय बुवा. अरे बाबा माणूस मरायच्या आतच अफसर दारातून थांबतोय. त्याला कळतंय कसं ह्योच माणूस मरणार आहे किंवा. तिकडं काय कमी आहे रे येड्या. बाबा याला इकडंच पाठवणार होते. मग काय. अरे याचा ह्यो बाप लई बंडल माणूस. काही केलं नाही बघा पोरासाठी. तात्या भाऊ बोला की बसलाय तिथं कडेला. ऐकू दे की मग. घाबरतो की काय. त्याला तर म्हणलं होतं उघड उघड. याच्या कोण तेवढं बी झालं नाही. उघडचं गाव नसतं. हो मग तो का. अरे बा आपला काय घेत नाही बा. बाडीचा मुलगा बिलगा आहे का. नाही. नमस्कार साहेब. बाळीच्या कॉन्टॅक्ट मधलं कोण आहे. अरे काय विचारतो. बाळीच्या कॉन्टॅक्ट मधलं कोण आहे. कोण आहे बाळीचा. मी बाप भाऊजी त्याचा. लय मोठा गुन्हा केला भाऊ तू. लय मोठा. मी काही नाही केलो. असं कसं काही नाही केलं. इतक्या रात्रीला माझी झोप मोडली आणि विचारतो काही नाही केलं.
हवामान गंभीर आहे, म्हणलं थोडं लाईट करावं तर समजे मुर्दी आहे तिथं. ते बाबा गपगुमान अग्निबिग्नी द्यायची आणि घरला जायचं. ठीक आहे, चला लवकर. अहो तेच करायला निघालो होतो. आवाज नाही पाहिजे, शांत बसायचं. ठीक आहे, ते माहिती विचारतो रायटिंगमध्ये दे. ठीक आहे, नाव काय? कोणाचं? माझं काय? कडी लावली ना बाडीला, बसा कोकलं तिथं. जा फिर आवाज नाही पाहिजे. नाव काय? माझं काय? याचं अगोदर बाडीचं सांग. कॉफी. काय? कॉफी. आवाज नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. हा इथे तो मस्त तुम्हा गाडी. बाबा नाव सांग काय? कॉफी. लिहिता येतं का? धरली मला कुठे यायला? अरे मग हे कॉफी कसं लिहायचं? बरं जा. माझी कयाची. तू बाप आहे ना याचा, होय. मग तुझी न्यायची जात वेगळी आहे. साहेब नुसतं जातच नाही, धर्म बी. अरे पण इथं काय लिहू? ओ साहेब राहू द्या बरं आहे. शेवटचं सांगतोय. हा आता आवाज जाऊ दे. समज. हो शांत बसा. पोरग होतं का पोरगी? मी आता पोरगच म्हणत होतो. हे काय बी मत पण होतं काय? साहेब नाही ना माहिती. पण जायला येणार का रे हा? बरं वय? हा तेवढं माहित आहे. हा 25. 25. हा डेट कशी झाली? वाढ फुटली. वाढ फुटली म्हणजे आता वाढानं झालं. हे बाबा असं नसतं, ते काय त्यात चालत नाही. ए पोरा अरे उठ, तुझा बाप येळा झालाय, तुला जिथं नाही निघालाय तो काय ना. उठ रे बाबा. असं कसं उठेल तू? जिथं आहे ना होय. हा मग उठवतो बरोबर. हा काय टेन्शन रे, काही एवढं काही लोड घ्यायचं कारण नाहीये. आता कसा उठवतो बघा फक्त त्याला. चला कुठून? अरे उघडायचं कुठून आहे बाबा हे? हा अरे आता उघडतो, काही टेन्शन नाही. घाबरू नको तू बरं. आपण घाबरत नाही. आपण नाही घाबरत. पाय सोड. काही टेन्शन नाही. म्हातारा पाय सोड. आता लगेच उघडतो, त्यात काय? काही प्रश्न विचारतो, सांगा थोडं. समजे खेळायचा गावात. अरे बोललो होता मी चित्ता असेल म्हणून. असं कधी केलं नाही त्यानं. अरे येणार चला आपण नको. अरे पोरग आहे तुझं, काय राव तुझं पण बघा. आता उघड तुम्ही त्याला पटते. अरे या पेटाने काय आणलं रे बोंबूल? साहेब पेटाऱ्यात तर काहीच नाही. अरे मग हे? हो साहेब, हो हे पेटारच तर माझं पोरग आहे. काय? होय साहेब, ह्याचं झालं असं. long ago there was a king
And there was a coolie. He loved his wife so hard. So she get pregnant. And one baby get released inside her. Baby of dreams. The baby of pain. And the baby of death. ए बाबा अरे काही कळणार झालं हे साहेब जोक सांगू अरे डेड बॉडी समोर एक जोक सांगायची वेळ आहे मेलेल्या माणसाचा तर सिरियस जोक अजून कोणताच आहे तरी मी तुम्हाला एक गंभीर जोक सांगतो किंवा म्हणा भाकड कथा अंतयात्रा नको होय आता त्याचं काय माहिती आहे का तू माणसाचं लगीन झालं की तो काही लगेच संसारी होत नाही पण एकदा का पोरकं झालं की त्याला झक मारून संसारी व्हावंच लागते आता तुम्हीच सांगा संसारी आणि शैल त्यात काही फरक आहे होय तू जन्माला आला ना की तुझ्या माय बाप्पाला शहीद करूनच चालतो चालली घेतून अरे चालर बाबा म्हातारी लय खराब आहे चला चला अरे चला 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 अरे चला चला चला
तुला उगा पत्र तो जन्माला आला ना की समजी स्टोरी ऐकते मग त्याला आताच हो मग अरे लहानपणीपासून पोरांवर इंग्रजी संस्कार व्हायला पाहिजे आणि ते करून काय मग जरा मोठा झाला की म्हणाल म्हातारी एक काम कर ना म्हणजे तू आता घरला जा चिदोरी बिदोरी बांधून तयार ठेव लेकरू बाहेर आलं की मी गाठीनं बांधतो त्याच्या डोसक्यावर ठेवतो आणि त्याला म्हणतो बाबा रे हा भाकरी आहे 2 विमानात बसल्यावर का आणि बाकीच्या अमेरिकेत पोचल्यावर का हे काय म्हातारी आणखी जरा काही नका आमचं सोयी मी आवडलंय कामाचं तुम्हाला आधीच मग इकडे ये ये ना इकडं अरे तू आणि मुंबईला रात काढली ना त्याच दिवशी काढलं मग मला म्हातारे काय अरे मग काय कशाला अरे दोन लंगोट शिवले तुम्ही लगवलं बाबो अरे मग त्या लंगोटी माझ्या बायकोला खाऊ घालायच्या असत्या नाही म्हणजे लेकरू लंगोट घालूनच निघाला असता बाहेर थट्टा कशी करी करा अरे माझी म्हातारची बाबडी विचार तू फारेलला गेलाच पाहिजे ते तुमची बायको आहे का व्हायची डॉक्टर ते गाडी घेऊन जा म्हणजे अरे काही नाही ते डिलिव्हरीच्या बंदी जरा त्रास झाला मग तर काही नाही मेल्या त्या घेऊन जा हे काय तुझ्या हाती अगं बघू दे अगं पाहू दे मला तुझा आणि मी तुझी आजीला काय म्हणतात इंग्रजी आजीला विचारायचं राहिला अगं हे काय कुठं काय बोलतंय हे असं अरे म्हातारे लहान मूल जन्मला ह्या असं दिसतं असं तर कधी ऐकलं नाही मी अरे पोरासारखं पोर आहे ते हे असं हे म्हणजे नक्की कोण काढवायला कोण इकडं डॉक्टर का बायको असं काय बाई बोलायला र माझ्या लेकराला अरे मग काय म्हणू हा काय इंग्रजाच्या मूर्त्या पुरायच्या आहेत त्या हो डॉक्टर हो यात माझं लेकरू कुठे अरे हे काय मग माझ्या हातात अरे का लेकरू आहे का माय हा अरे लाकडाचा तुकडा आहे ह्याच्यापेक्षा दगड जर जन्माला आला असता ना तर चाललं असतं एकदाच अरे दळायला नाहीतर कुटाया तरी कामी आलं असतं अरे उद्या जर या लाकडाच्या तुकड्याला वाढली बिल काय का फेकून द्यायचं वय अशी कशी लागल ना वाढ आपण घेऊन काळजी यायची
हा पण नाही तूच कर. इथं काय कमी टेन्शन आहे भाई तो. अरे लेकरा एडीला सांगा लेकरू म्हणजे टेन्शन नसतं. अगं तू कशाला त्याला कवटाळतीये हा? अरे त्या डॉक्टरांनी तुझ्या हातात माती जरी दिली असती ना तरी तू म्हणली असती माझा नातू. बनलेच असते शेवटी कसं बी असतं ना तरी आपलंच आहे. अगं अशी काय करते हा? अरे कुठं आहे ते माणसासारखं तरी दिसतं का ते? अरे कसं काय काय बाई बोलून राहिलं तू माझ्या लेकराला असं? मग मला एक सांग जन्मल्याबरोबर हे रड नका. आणि काय जन्मला रडायचं माझ्या लेकरानं त्या पत्र असतंय बघ केवढं. म्हातारे तुझं डोसकं पिसायलं. हा काही माझा मुलगा नाहीये. असं हे तुझं पोरग नाही. हे तुझं पोरग नाही ना. मग काय करणार आहेस राव? सोडून देणार आहेस? म्हणजे नाही माहित नाही ग. एकदा आल्या आपल्या आईला खाल्लं त्याने. बरं झालं मला. काय म्हणजे मी म्हणत होते आता तुला जन्माला घालून मी इतकी वर्ष जगले. तू काय केलं? तू काय केलं सांग ना. बसलाय इथं मला पोसत. त्या पतूर नसतं कोणी तुझ्या मागत जिंदगीच काही तारीख केला असतं तू. म्हणजे तुला म्हणायचं तरी काय हा? की मी माझ्या जिंदगीचं काहीच केलं नाही. केलं ना पर ते इथं ह्या मातीत यानं पाहिलं याच्या आईला काबून सांगूनच टाकलं की लोकांनो माझा ह्या मातीशी काही संबंध नाही. मी मोठा होणार. आणि मग काय होणार? मोठा होणार. अरे अचानक कसा मोठा होणार तो? हा कसा मोठा होणार? अरे उद्या गावातले लोक काय म्हणतील आपल्याला? लोक काय म्हणले याच्याशी आपल्याला काय करायचंय? समजा याचे पराक्रम बघून उद्या अख्खा गाव कौतुक करायला लागलं तर? म्हातारे तू नुसता हट्ट करत जाऊ नकोस. मला हे काय माझ्याच्याने होणार नाही. डॅडी असं म्हणून कसं चालला? मला सांग लेकरा. अरे खरंच पोर जन्माला आला असतं नसतं का सांभाळला आपण? तसंच ह्याला पण सांभाळू ना. अरे वाढवू नाही मोठा करू. वाढवू म्हणे जसं ते वाढणारच आहे उद्या. असं त्याला चालतं तरी येतं का नाही? हा आणि उद्याला काय त्याला हात पाय फुटणार आहे? मला काय माहिती बाबा. आणि जरी फुटले तर मी असं का बघायला? पण मी आहे ना मी जिवंत आहे. तू पहिलं समजा करीन बघ याचं. तूच कर काय करायचं ते मला सांगूच नको. मीच करते. दुसरं आहेस कोण? आणि घरात एवढं इंग्रजी वर्ग जन्माला आलंय त्याचं नाव पण इंग्रजीच पाहिजे. काय म्हणाली?
संकेत आहे. एका बाईने जन्म दिलाय एका विचित्र असं कसा ऐकणार? तुम्ही सगळे गप्पा बसा बरं. असं कसं आपल्या एकदा सांगितलं ना, तू मोठ्याने बोल. ओके ऍक्शन. अरे हे कोण? पंतप्रधान आले की जाब घटना बघायला? कुठं कुठं तिकडे चालले. अरे अरे चला रे, अरे चला पंतप्रधान बघायचं. हा चला चला, हा चला. तू कुठे चालली? अरे पंतप्रधान आल्यात ना, पंतप्रधानांचा बाईट घेऊ ना. पंतप्रधानांच्या बाईट घेऊ ना. गावातल्या फुटकळ घडण्यासाठी थोडी पंतप्रधान येणार. हा फालतू घोळका तिकडे जावा म्हणून मी म्हणालो. उभी राहा. अरे नासाहून लोक येत आहेत आणि पंतप्रधान येणार नाहीत. नासावाल्यांना काम काय? जेवढं सांगतो तेवढं कर. ओके ऍक्शन. तर आजपर्यंत अशी घटना घडली. कठीण काय दादा? ओ दादा, अरे इकडे. हा हा बोला. मला ना तू पंतप्रधानांना बघायला? नाही. का हो? अहो पंतप्रधानांना बघण्यात कुठं येळ काढायचा? त्याबद्दल आपणच इथं टीव्ही मध्ये दिसलो तर पंतप्रधानांचा बाप आपल्याला बघाल ना. असं होय? म्हणजे हुशार आहे तुम्ही. एक काम करा मग. थोडं मागे घ्या. इथं थोडं अजून मागे. बस बस. आलो ना मी. येतो ना मी. हो दिसता टीव्ही. तुम्ही दिसताय टीव्हीवर. ओके ऍक्शन. तर आजपर्यंत अशी घटना घडलेलीच नाही असं नासामधून आलेल्या संशोधकांनी मत मांडलंय. त्यामुळे या घटनेला एक वेगळाच रंग चढताना दिसतोय. तेव्हा आपण तो गावचा सरपंच त्या घेऊन राहतोय ना, तो इकडे येईल ना आणि तो पंतप्रधान कशाला छाप मारायला येईल. दादा आपण सगळे काम करूया ना. तुम्ही सगळे तिथे मागे बसा आणि एकेकाने समोर या आणि गावात असं कसं घडलं असेल याबद्दल एकेकाने शांततेने बोला. आपण बसायचं. मी इथं बसतो. तुम्ही व्यवस्थित. ओके ऍक्शन. काय वाटतंय कसं घडलं असेल? बाई मी कोणाकोणाला दिसायलो? कधी? अहो दादा तुम्ही साऱ्या जगाला दिसताय. हाव का? ती बात देऊन का हा करतो ते पाय उठ आणि पहिले शाळेत जा. आता बा कसं जाते शाळेत. तुम्ही अरे झोपायले उठा उठा. निघा लवकर निघा. हो पण दादा चांगला बोलतो, खरंच चांगला बोलतो, खरंच चांगला बोलतो. बाईची शपथ. बाईची शपथ. बोलशील व्यवस्थित? नक्की? ओके ऍक्शन. दादा ओ दादा थोडं साईड होता का? मी पण कॅमेऱ्यात दिसली पाहिजे ना. बाई तुम्ही बी दिसणार. मी पण दिसणार. आपण दोघं बी दिसणार. आपण दोघं पण दिसणार सोबत. कसं वाटतंय? मस्त. अजून अजून कसं वाटतंय? मस्त. अहो हे बघा नाही म्हणजे आज गावात इतकी मोठी गोष्ट घडली आहे. तुम्हाला काय वाटतंय याबद्दल निवांतपणे सांगा. ठीक आहे? घेऊ मी टेक. कसं वाटतंय? मला काय वाटतंय माहितीये का बाई? काय वाटतंय? मस्त. अरे आता मजा यायली बाई मस्त आहे, बाई मस्त आहे. आता फटाफटा बोलून देतो. हा बोला. तुम्ही बोला. हा मागच्या सरपंच. मस्त. इकडे येता थोडं. ओके ऍक्शन. तर आज गावात इतकं मोठं काहीतरी घडलंय. काय वाटतं तुम्हाला? ठीकच आहे. माझ्यासाठी हे काही तेवढं नवीन नाही. तर हे म्हणतात आहे की यांच्यासाठी हे काही नवीन नाही. तसं का हो? आता परदेशात असताना असं चिक्कारेला पाहिलेल्या एक होणाऱ्या लक्ष नका देऊ तुम्ही. जडतात वाटतं तुम्हाला? हा लोक मायावर गावातले लोक आहे ना जडतात. नाही म्हणजे
पर्सनॅलिटी तर अरे बाप्पा हा तर तुम्हाला सांगतो परदेशात हा चिकाळा असं पाहिलं ना आणि ह्या पेट्यांच्या पेट्या म्हणजे परदेशात पेट्यांच्या पेट्या आणि त्यात माणसं कोंबलेले. अच्छा म्हणजे परदेशात पण असे जन्म होतात. जन्म नाही हो पण खत पडलेला असतो अशा या पेट्यांचा. हा आणि तुम्हाला सांगतो माणसाचा जो आहे ना मुर्दा असा पडला त्याला कोंबला का नेला. माणसाचा मुर्दा असा पडला कोंबला की नेला. माणसाचा मुर्दा असा पडला कोंबला निघा. अरे लवकर निघा. आता आमचे साहेब बोलतील. हा साहेब साहेबच निघून द्यायचं. साहेब 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 समोर ठीक आहे. तर आज गावात इतकं मोठं काहीतरी घडलंय. काय वाटतं तुम्हाला? समजा राष्ट्रात दुष्टग्रस्त परिस्थिती त्याकरिता आम्ही स्थिर सरकार दिलेलं आहे. आता काळजी करायचं काही काम नाही. दादा दादा साहेब 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 तर आज गावात इतकं मोठं काहीतरी घडलंय. काय वाटतंय साहेब तुम्हाला? मी बोललो त्याप्रमाणे शेतकऱ्याचं खूप मुश्किल झालेलं आहे. गावात जी घटना घडलेली आहे त्याचं असं झालं की त्याचा अभिमान आम्हाला आहेच पण समजा राज्याला बी आहे. थोडं निघायचं आता. येऊ का? ठीक आहे चला साहेब. साहेबांना घेऊन जा ना मात्र. साहेब तुम आगे बढ़ो. आता कोण जात नेक्स्ट तर आज गावात इतकं मोठं काहीतरी घडलंय आणि आज आपल्यासोबत गावच्या आंटी आहेत. थँक्यू. तर आज आपल्यासोबत गावच्या आंटी आहेत. आंटी तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय? You have no idea what I am feeling right now. It is so amazing and more to that, he is my neighbor. आता हेच आहे ना मराठीत सांगा. तुम्हीच तर म्हणाले ना की तुम्ही जगात सगळीकडे दिसताय म्हणून. हो तुम्ही जगात सगळीकडे दिसताय पण आपलं चॅनल एवढ्या जिल्ह्यापुरतच मर्यादित आहे ना म्हणून मराठीत बोला. जमेल? ठीक आहे. ओके ऍक्शन. मी इतकी इग्युर आहे त्याला भेटायला आणि उघडायला. माझा नेबर येतो सो माझ्या अंगात खांद्यावर खेळवणार मी त्याला. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ही की त्याच्या आजीला मी ऐका ना माझे ऐकत आहे इंग्लिश. त्यांच्या आजीला मी इंग्लिश शिकवली आहे. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आज आपण आहोत कॉकिंगच्या घरात आणि इथे आपल्यासोबत आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या पोटी जन्माला आलाय हा विचित्र प्राणी. काय वाटतं तुम्हाला? अगं यांच्या नाही ग यांच्या बायकोच्या पोटी. रे बी कोणाचंही आलेलं असो बी तर यांनीच पेरलं होतं ना. मी जेवढं सांगतो तेवढं करायचं. कॅमेरा मी आहे की तू? हा ओके ऍक्शन. तर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या बायकोच्या पोटी जन्माला आलाय हा विचित्र प्राणी. काय वाटतं तुम्हाला? काय वाटायचं? तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालं असावं? कशामुळे नाही ग कोणामुळे. तुम्हाला काय वाटतं कोणामुळे झालं असावं? सगळेजण हेच विचारायले. मला नाही माहिती बाबा. तुमच्या बायकोशी संबंध कसे होते? चांगलेच होते की. अहो दादा तुम्ही मला फार दुःख होते. नाही रे मग तिने तुम्हाला फसवल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? अरे ती का फसवतीये मला? अरे तुम्ही म्हणायला पाहिजे की मला दुःख होते. अरे कशाचं दुःख? बरं तुम्ही तुमच्या बायकोला काय खाऊ घालत होता? काही वेगळं नव्हतं ग.
अहो दादा कटी तुम्ही म्हणा मी माझ्या बायकोला 2 5-5 फुटाची सनमायका वाळवी लागू नये म्हणून मीठ अर्धा किलो लाकडाचा भुसा आणि 1 करोडाचा हार देत होतो. दादा आपल्याला न्यूज करायची आहे ना. आपल्याला का तुला हे बाजार बसवे. अहो दादा असं बोलल्याशिवाय न्यूज नाही ना होणार. बोलत नाही जा तर तुला काय करायचंय ते. अहो दादा मी साऱ्या गावाचा इंटरव्ह्यू घेतोय तुमचा महत्वाचा नाही का. अरे आधी हे विचारा का गाव का गोळा झालंय समजा. हर गंमत बघाया आले समजे. अरे इथं गावात वीज नाही, रस्ते नाही, पाणी नाही, लहान मुलांना शिकायला शाळा नाही. त्याच्याबद्दल कोणी काळ पुत्र विचारायला तयार नाही. आणि आज काहीतरी माझ्या घरी वेगळं झालं तर जमले समजे. हा नुसतं गंमत बघाया. ए चला निघा इथून निघा म्हणतो ना. मला पोरासारखं पोर झालाय आणि त्याच्याबद्दल काही हंगाळ वंगाळ ऐकून घ्यायचं नाही मी. चला फुटायचो. आम्ही सर्व रिसर्च केल्यानंतर तुमच्यापर्यंत आलो. अहो या काय रोज रोज घडणाऱ्या घटना थोडी. अशा गोष्टी तर कधी कधीच घडतात ना. आणि तसंही हे झालंय पहिल्यांदाच. त्यामुळे तुम्ही आम्हाला सर्व सांगा, सर्व आधीपासून सांगा. बिकॉज आम्ही डेंजर आहोत. अरे सगळेजण हेच विचारायला. अरे सांगण्यासारखं काहीच नाही आहे रे. तरी तुम्ही सांगून टाका ना असं झालं कसं असेल. अरे 4 वेळा एकच एक गोष्ट सांगितली. अरे तुम्ही रिसर्च का काय ते करायला आलाय ना. मग तुम्ही शोधा ना काय झालं ते. खरं तर हे आहे तरी काय. 4 वेळा एकच एक गोष्ट सांगितली रे बाबा. अरे डॉक्टर आले त्यांनी सांगितलं बायको गेली आणि हे झालं. एवढंच कसं असेल. इम्पॉसिबल. हे बाबा नासा उद्या तुम्हाला हेल्प करणार आहे. अरे किती वेळा सांगितलं रे बाबा. अरे मला नको रे तुमच्या त्या नासा फासाची मदत. बट आम्हाला हवी ना तुमची हेल्प. बघा गंमत काय आम्ही सर्व सूर्यमाला पालखी घातली. अहो अगदी या ग्रहांच्या पलीकडे जाऊन चाटून पुसून सर्व पाहिलं. पण वर काही एलियन सापडला. मग तो खाली सापडलाय तर सोडायचा कशाला. हा तो काय एलियन बिलियन आहे की काय. ओके कूल डाऊन. बर काही पर्सनल प्रश्न विचारतो. विचार. का हो तुमच्या बायकोचे कुठल्या एलियनशी संबंध होते का हो. म्हणजे परग्रहावरील माणसाशी असेल तर सांगून टाका. काय बोलताय काय राव तुम्ही. म्हणजे होते पण नवऱ्यापासून लपून. तुमच्या बायकोचे कुठल्या लाकडाशी संबंध होते का. काय असतात ना आजकालच्या बायकांच्या आवडी निवडी. लाकूड बिकूड. हो असं काय बोलायले येथे. के मॅन के. बरं तुमची बायको रात्री अपरात्री उठून ख्रिश्चनांच्या कबरी खोदून सेक्स करतीये असं तुम्ही कधी पाहिलंय का. असू शकतं ना. असू शकतं. कुठला वेम्पायर येत होता का घरी. मग हे तुमचं नाही हे तुम्हाला कधी कळलं. कॉफिन हा माझा मुलगा आहे. ते आपण त्याच्यावर टेस्ट झाल्यावर कळलं. मी तुम्हाला त्याला हात पण लावू द्यायचो नाही.
कॉफिन हा या काळा मासाच्या माणसाची जिवंत शवपेटी आहे. जिवंत? मग जिवंत आहे कशावरून? माहित नाही. तुम्ही उघडा होता का त्याला? तो माझा मुलगा आहे आणि आम्ही ठरवलंय की त्यासनी कधीच उघडून बघायचं नाही म्हणून. बरोबर. जस्ट वन लास्ट क्वेश्चन. We will be back because आम्ही फार डेंजर आहोत. Hey man, hello man. Bye man, bye. म्हातारी आहे का घरी? आंटी होय? नाही ना, ती बाजारला गेली आहे. ते वाळवीचं सामान आणि पॉलिशिंगचं सामान आणाय. That's good. मी खूप एक्साइटेड आहे. कशा पाई? मला बघायचे आहे. कोणाला? त्याला. कशाला? कॉफीला. अच्छा, कॉफीला होय? नाही आंटी, ते काही शक्य नाही आहे आता. नाही म्हणजे डॉक्टरांनी त्याला काचेच्या पेटाऱ्यात काचेच्या बॉक्स मध्ये ठेवलाय ना. Oh my God! म्हणजे बॉक्स मध्ये काय आहे man? नाही ना माहिती. मला बघायचंय न्यू बॉर्न कॉफीच्या आत काय असतं ते. नाही, कसं शक्य आहे ते आंटी? नाही म्हणजे मी आणि म्हातारीनं ठरवलंय की त्याला कधीच उघडून बघायचं नाही म्हणून. Why man? काय करायचंय बघू. You are mad or what man? अरे गावात सगळीकडे चर्चा चालू आहे की न्यू बॉर्न कॉफीच्या आत काय असेल याची. हसून दे ना. नाही, आपल्याला असाच बरं आहे ते. You are not getting it man. अरे मुलांच्या आत काय असतं ते ओळखायला पाहिजे ना आपण. ते करून काय? आता you know my son? My son? तुमचा सण माहिती आहे मला, माहिती आहे. तो कॉफीच्या 2च महिने आधी झालाय. पण मी त्याला आताच ओळखलंय. He can swim. मायला 2च महिन्यात ओळखलं मी तुम्ही? Yes man. कॉफीला पण येत असेल ना पोहता. तरंगता येत असं. सो मी बायसनला म्हणाले इथे नदी बिदी खूप रिक्स आहे. बाहेर ऑलिम्पिकला जायचं. ते काय आहे ना मॅम, मुलांचे काही एक्सपेक्टेशन्स नसतात रे, त्या आपणच लागायच्या असतात. बाय द वे कॉफी काय होणार आहे मोठं झालं की? तो जाणार आहे ना तिथं फॉरेनला. म्हातारीने ठरवलंय. त्याला काय करायचंय? नाही ना माहिती म्हणून म्हणते मॅन, उघड त्याला. यू विल नो. उघडायचं ना. कॉफी ते काय आहे ना म्हातारे, आजकालच्या मुलांच्या हात काय असतं ते ओळखायला पाहिजे ना आपण. त्याच्याशिवाय हाऊ ही ग्रो. ऐक येते हमार. म्हातारे म्हातारे इंग्लिश शिकवते तुला. तू शिकव तुझ्या कॉफीला. My son and coffee gonna be friends, neighbors, no? एकदा उठू दे ना त्याला. I'm just kidding. येते आम्ही. I'm just kidding.
बरं आधी त्याला शिकवू. शिकू हा. म्हणजे काय आता त्याला साळत घालायचं वय काय रे मग अशा पोरीला शाळेत घातलंस मग घाबरतो की काय घाबरतो. अरे किती दिवस शाळेत गेला विचार जरा केला. अरे किती फक्त का साहेब म्हणजे आम्ही ठरवलं काय बी झालं तरी पोरगं सर्वसामान्य लोकांसारखं जगलं पाहिजे. पण कसं हे जरा वेगळंच होतं ना. वेगळं म्हणजे अपंग होतं. अहो नाही हो साहेब, जन्मल्या सासरं 2 पायावर उभं होतं माझं पोट. पण बोलत नव्हतं का डुलत नव्हतं. अच्छा म्हणजे मुकबधीर होतं. नाही हो साहेब, त्याला ऐकायला येत होतं फक्त बोलत नव्हतं. हा म्हणजे काय आहे ना, सगळेच जण बोलते ज्यांना काही कधी बोलावं नाही ना, अशी बी लोक नुसता कचा 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 बोलत्या. मग कोणीतरी ऐकून घेणारा पाहिजे का नाही. बरोबर आहे. मग काय झालं माहितीये, पहिला झटका हा बसला की 6 महिन्यात ते चांगलं ईट भर वाढलं. आणि एका वर्षात चांगला हात भर. आणि मग 3-4 वर्षात चांगलं कमरेला आलो. काय बोलतो होय. मग आम्ही त्याला लेकरा पाखरासोबत खेळाया सोडू लागलो. माहिती आहे कसं, ह्या असं. आपण याला पण घेऊन जाऊ ना खेळायला. कॉफी खेळ हा आमच्यासोबत. बघ माहिती बोलत नाही रे. कॉफी बोल ना. जाऊ दे, आपण नाही याला घेऊन जाऊ. चला नुसता गप्प. हो आपला नुसतं गप्प बसू. 4-5 वर्षात आम्ही त्याच्या वागण्याला सरावू. मग म्हातारी म्हणू लागली का त्याला साळत घाल. पण मी म्हणालो कसा पाहिजे साळत हा कसा पाहिजे. अरे पोरग शिकलं तर मोठं होईल, जाईल ना मग फॉरेनला. अरे लेकरा, हा असा गप्प का झाला. म्हातारी ऐक ना, अगं भीती वाटायची आहे माय. का रे? हा आता पोरग उद्या मोठं होऊन फॉरेनला गेलं आणि तिकडल्या लोकांनी त्याला शवपेटी समजून मी आवडलं हेच बोलायला. इकडे काय हे घे. अरे याला होईल का.
होईल की बरं धर. अरे अरे ही तू वाकली आणि तुटली बी. अरे इथं वाटली रा. परत थांब. आता मीच काहीतरी काढ. आता ना याचा मी मुर्दाच काढ. आणि कसं नाही बोलत ना तेच बघ. तू बघ तू बघ बघ. बघितलंय बघितलं. अरे अरे हे तू वाकलं. काय होईना. अरे मार. अरे जोरात मार ना. जोर नाही का खाल्लं का. याला तर काही होईना. अरे येडाय कर तू. बसला काय तिकडं. सलूट काहीतरी मोठं घेऊन येऊ की काहीतरी मोठं. काहीतरी गडबड आहे. काय नाही कुठे काय नाही. साडच नवीन पोरग आलाय. अरे 9-5. अरे घे की 9-5 शाळेमध्ये. आपल्याला माहित नाही कुठे कुठे. यो तर मायचं जणायचं आहे. अरे हे नाही हे काय पोरग. यात काय नको बाहेर बोला की. अरे हेच पोरग आहे का. नाव काय रे तुझं. ए बाबा तुला विचारतोय नाव काय तुझं. अरे बोलत बड्या बड्यांना बोलतं गेलं आपण. नाव काय रे तुझं. तुझी माया. माझा नाही बरे तू. काय बोलला माय सांग तू. माझा शेजारी आहे कॉफिन. कॉफिन नाव आहे त्याचं. बरं का कॉफीराव नमस्कार. तुम्ही कॉफी तुम्ही चहा. हे असं कसं नाव चहा. असं मी चहा दूध. सगळी आईला काय नाही म्हणायचं. आणि तसं पण मी आयचं नाही की आंटीचा. आता फुल कपटासारखा रॉक्स. अरे म्हणून त्याला उघडायचंय ना. काय राहू ठरलं होतं ना नाही सांगायचं म्हणून. विसरले. काय असेल रे मेलेली माणसं. नाही का माहिती सांग तू काय बी बोलतो. आमच्याकडे ना मेलेली माणसंच ठेवतात त्यात आणि पुरतो. असं काही नसेल. एकदा उकळू आणि करू ना बंद जसाच तसा. वॉर्निंग. याची आजी खूप स्ट्रिक्ट आहे माहितीये तुम्हाला. आंटी रस्त्यावर चिंचा धरून 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 बाहेर काढते. आंटी कोणती. अश्लील. आंटी माझी मामा. माहिती सर तू तुझ्या मम्माला आंटी म्हणतो. हो सगळेच म्हणतात ना म्हणून मी पण म्हणतो. मला याच्या स्वतःच्या आईला आंटी म्हणतो. याचा ऐकायचं आपण. ए दूध हे उचल याला उचल. का मुर्दा असं म्हणून. नाही तसं नाही पण कशाला आपण कोणाला उघडायचं. मला नाही कधी कोणी उघडलं. तू उघडाच तर तुला काय. एकदा उघडू आणि करू ना बंद जसाच तसा. शेगडी आता तूच समजाव यांना. हे मायसन तू निकल पहिली फुरसत में निकल. एकदा ठरवलं ना आपण की ठरवलं. जसं की जमणारच आहे तुला. सोडस तू ते. कमाला आपल्याला चॅलेंज देतो. आपल्याला बघ आता काय करतो ते बघ. हे दूध घे उचल याला. गावात काहीच व्हायला नाही याला.
काहीतरी मोठं घेऊन येऊ राव. दगड घेऊन येऊ. दगड नाही, काहीतरी मोठं घेऊन येऊ. चल तू चल. आंटीला आजपर्यंत गुरु दिलं नाही, ह्यांना काय जमणार आहे? ए मायसन, तुझी आंटी फुलचटे. ए माझ्या आंटीला काय नाही बोलायचं. मी काय बोलीन, तुझं काय? आय विल किल यू. हात लावून दाखव, मी तुझा सिक्रेट फोडीन. माझं कोणतं सिक्रेट? नदीवरचं डुबुक 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 जे तू करणार आहेस आंटीला न सांगता, ते शेगडी. सॉरी. पण आता मला कुणाला तरी सांगायचंय. चल हट मॅन, तू नाही सांगणार माहिती आहे मला. नाही ना सांगणार. असं हो. नाही सांगायचं. नाही नाही. ए शेगडी नाही. ए ए ए शेगडी. ए शेगडी चला नाही. ए ए प्लीज शेगडी. ए ए शेगडी आता सॉरी. गेलं तुझं सिक्रेट. ए शेगडी तू खरंच सांगितलं? हो. ए शेगडी तू सांगितलं? हो. कॉफी प्लीज मॅन, प्लीज तू तरी नको सांगू रे कोणाला. ट्रस्ट ठेवू ना मॅन. मला नाही रे पोहायचं त्या ऑलिम्पिक मध्ये. मला ना छान नदीमध्ये पोहायचंय. पण आंटी नाही रे ऐकणार. ती कधीच नाही जाऊ देणार मला. प्लीज मॅन, प्लीज. वी आर नेबर्स ना, फ्रेंड्स. प्लीज मॅन, प्लीज. माझं सिक्रेट ठेवा. शेगडी बघ, तो ते उघडून बघेल आणि त्याला आज माझं सिक्रेट दिसेल. हे मॅन प्लीज सांग ना त्याला, उघडू नको ना. प्लीज मॅन, प्लीज. हे शेगडी सांग ना. चहा राव जाऊ देणले का? चहा राव एवढं काय लावून घ्यायचं? दूध तरी समजून सांग ना राव. आधी तर तुलाच म्हणून बघायचं होतं ह्याला. हा हो, पण आता मला माहिती आहे आज काय आहे ते. शेगडी काय मायसनचं सिक्रेट. सिक्रेट मायसनचं? कसलं सिक्रेट? अरे बोल ना, कसलं सिक्रेट? ठीक आहे, मीच बघतो कसलं सिक्रेट. कॉफीचा बाबाला पड.
इमोशनल झालो होतो एकदा, आणि हे काय पहिल्यांदा न झालं. आता कधी कधी असं वाटतं त्याला समजत असं, त्याला समजा ऐकून जात असं. मग आता यात मला असं वाटतं तर यात माझं काय चुकलं साहेब. हा, अरे म्हातारी एवढी तर भयंकर कंडिशन नव्हती माझी. बापर, कंडिशन लय इंग्रजी बाहेर यायले. तुम्हाला माझं जास्त वाटायलंय. म्हातारीला ऐकाल तर तुम्ही तर डायरेक्ट कोमातच जा. कारण का केलं तिनं? हा? अरे ती त्याच्यावर इंग्रजी संस्कार करायली. कसं बघा साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगा. एकदा न ती एका कीर्तनात गेली होती, आणि कीर्तनातून आल्यावर मला सांगायला लागली की ते कीर्तन असं होतं. असं म्हणजे कसं? सगळे आपण आलो की मस्त कीर्तन आहे बुवा, एक नंबर आहे. मी बघू कुठे गेले होते तात्या? तुमचं नेहमीच बुवा बोलावतोय. बुवा झाला शिव लवकर, कीर्तनाची येण झाली. समजी मंडळी बी आली. महाराज, ओ महाराज. नो महाराज. म्हणजे अरे आया नो महाराज. अयो बाबू, हे काय? अरे मी राय तुझा महाराज बिहारा आया चिंग. काय म्हणे? अरे लेका काय करीतो तू? कुठल्या जमान्यात जगितो? आज कीर्तनाचा अजाबात मूळ नाही आपला. म्हणजे आज जीव उडवायचा. चांगली होती महाराज, आज अचानक कसं काय झालं? अरे मित्रा, काल तू जो सांगत होतो ना, तो 2-4चा खार होता. आज जे काय सांगितो ना, तो जीवनाचा सार बाबा. अरे जन्म झाला, कर्ज फिटना, मग घातला हात मातीची केली शेती, आणि काय झालं? माती. मग जो काही दोष व्हायचा न तो या मातीतच बाबा. मग एक खरी गोष्ट होय काल सांगितो. आधी ही माती सोडा, पण मग ही नाती बी सोडा. गावा बुडाला पाय निघून जा एखाद्या पोऱ्या परदेशात. आणि इथं काय ठेवलं, काय नशिबात लिहिलं. अरे फेऱ्या नवलीचा जमाना आहे दोस्त. बघू आणि गोरा हो. आणि एक मंत्र देतो तो ध्यानात ठेव. अरे उठावर तू निघ रातीला, आणि कर बाय बाय तू या मातीला. आणि इंग्रजीला घे तू साथीला. अरे इंग्रजी नाही रे, ABCD इंग्रजीला घे तू साथीला. आणि कर बाय बाय तू या मातीला. बोला कुंडली करदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की.
झालं आणि वाटल हे बरोबर राहिलं. पण खरी गडबड हितच आहे दोस्त. अरे हे काय मी म्हणालो काय, हे तो समजे आपले देवाधिकांनी ओरडू सांगितलं. अरे आपले भगवान श्रीराम आदर्श आहे, मर्यादा पुरुषोत्तम, त्यांनी काय केलं? अरे आपल्या पत्नीला विमानात बसून धाडलं का नाही परदेशात, आणि मग स्वतः सुद्धा केले विमानात बसून परदेशात. एवढंच काय, आपले भगवान शिवशंभो, अरे आपले शिवशंकर फॉरेनला जाणार, इतक्यात हिमालय आडवा आला पण बसले संसार झाले इतकं शेट. खोटं सांगितो की काय? अरे आपले तुकोबाराया त्यांनी सुद्धा काय केलं? अरे इथं बंग बुडविले म्हणून गेलेस की नाही विमानात बसून परदेशात. मग हे काय मी सांगायलो काय, हे तो समजे म्हणाले. अरे एक लक्षात ठेवा, त्या मातीची कास धरू नका, गड्याला फास लागत आणि समद्यांचा त्रास होईल. म्हणून एक काम करा, अरे उठा, आपला घरी ठेवून येतात की काय? जीन पॅन्टला आणि एक मंत्र देतो, तो ध्यानात ठेव. अरे जानी जानी हा संसार थाटीला आणि किंमत त्या कोऱ्या पाटीला. आणि एक पिझ्झा, अरे भाकरी बिकरी सोडायच्या आता, एक पिझ्झा तू बांध काठीला आणि कर बाय बाय तू या मातीला. बोला पुंडली करदा चकाकी आलेल्या डांबरी रस्त्यावर नाही तर एखाद्या गोऱ्या साहेबाच्या बुटावर आपली नाका तवा मिळायचा तुझ्या पोटाला घात. अरे इथल्या मातीत तूळ घासू घासू रग लागली र, पण पोट रिकाम. अरे काम मी न बघून बसलं दोस्ता. मग उडो आपलं हाऊ डू यू डू करून समोर पिझ्झा आणि बर्गर येत असं तर हिथं कशाला आपल्या शरीराचा सांभाळा करून घेतो. अरे ही देशात जा, खूप खा, धष्टपुष्ट हो आणि मग जिम्मा आणि मग पिओला आणि मग बायको सोडून बाकी पोरी कशा येतात चिकटाय. अरे पोरी म्हणलं रे, पोरी कायदा. पण तरी एक गोष्ट ध्यानात ठेव, अरे एका जरा खोटा खोटा हात. अरे भ्याव वाटायला रे, खोटा म्हणलं ही चित्र नाही. अरे खोटा खोटा हात खान मग बास बाण सामान आणि गाठ एखादं इमान.
आणि निघून जा इतक्या दूर का परत दिसू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर जाशील गोऱ्यांच्या किमतीला तरच येशील बाबा किमतीला, नाहीतर कोण येणार तुझ्या मैतीला. अन से बाय बाय तू या मातीला. अन फॉरेनला इमानात जायचं फॉरेनला.